सर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलेलं आहे. ज्या पद्धतीचं पत्र लिहिलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी असं म्हणेन की मुख्यमंत्री कार्यालयात काही ॲडवायझर्स किंवा अधिकारी अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशा प्रकारचं पत्र गेल्याचं माझ्या लक्षात येतं आहे. आणि मुख्यमंत्र्यांना मी सल्ला देईन, त्यांना ऐकायचं असेल तर त्यांनी ऐकावं, नसेल तर ऐकू नये, की अशा प्रकारचे पत्र पाठवताना त्यांनी देखील खातरजमा केली पाहिजे. मुळातच कुठल्याही पक्षाचं कोणाचंही डेलिगेशन जेव्हा राज्यपालांना भेटतं त्यावेळी राज्यपालांकडनं त्याच्यावर एक पत्र जातं, हे डेलिगेशन मला भेटलं, या मागण्या त्यांच्या आहेत, यानुसार आपण कारवाई करावी. आताही जे पत्र गेलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 13 आमदारांचं डेलिगेशन मला मिळालं, त्यांनी शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे. शक्ती कायदा लवकर करण्याकरता 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावं अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार करावा. हा कुठलाही आदेश नाही आहे, हे कन्सिडरेशन आहे. राज्यपालांना आदेश देण्याचा अधिकार आहे किंवा फॉरवर्ड करण्याचा अधिकार आहे. तो आदेश दिलेला नाही, त्यांनी ते फॉरवर्ड केलं आहे. मी गेली 25 वर्ष पाहतो आहे, राज्यपाल कोणी असो आणि सरकार कोणाचंही असो त्यावर अशाच प्रकारचं पत्र फॉरवर्ड केलं जातं. मात्र ही जी काही अपरिपक्वता या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालयाने दाखवली आहे, 7 दिवस रिसर्च करून वेगवेगळ्या राज्यांचे आकडे घेऊन अशा प्रकारचं पत्र पाठवण्याच्या ऐवजी राज्यातल्या पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असते आणि शक्ती कायद्यावर लवकर निर्णय करण्याचा विचार जर झाला असता तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं. परंतु अशा प्रकारे त्याला राजकीय रंग देणं हे अतिशय अयोग्य आहे आणि हे अपरिपक्वतेचं परिचायक आहे. फॉरवर्ड केलेल्या पत्रावर पहिल्यांदाच कुठल्या तरी मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचं उत्तर दिलं असेल असं वाटतं तुम्हाला? 100% पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फॉरवर्ड केलेल्या पत्रांवर मुख्यमंत्र्यांनी इतकं रिॲक्टिव्ह पत्र लिहिणं हे पहिल्यांदा घडलं. आणखी एक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा परत एकदा आला आणि राज्यपालांना जो अध्यादेश दिला तो कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आणि राज्यपालांनी त्याच्यावर फेरविचार करावा असं सरकारला सांगितलंय. त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मी त्याची माहिती घेतली. मुळात ज्यावेळेस हा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला अध्यादेशाचा प्रस्ताव राज्य सरकारच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट पुढे गेला त्यावेळी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने त्याच्यात असं लिहिलं की हा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे सुप्रीम कोर्टात त्यांच्या परमिशनशिवाय असा अध्यादेश काढता येणार नाही. आता ज्यावेळेस असं लॉ अँड ज्युडिशरी लिहितं त्यावेळी जर तुम्हाला अध्यादेश काढायचा असेल तर त्याच्यावर एजीचं ओपिनियन घेऊन लॉ अँड ज्युडिशरीनी मांडलेला मुद्दा कसा चुकीचा आहे हा त्या ठिकाणी एजींच्या माध्यमातून तुम्हाला ते ओपिनियन घ्यावं लागतं आणि त्यानंतरच त्याच्यावर अध्यादेश निघतो. अन्यथा अशा प्रकारचा अध्यादेश 5 मिनिटात कोर्ट स्थगित करू शकतो. मात्र राज्य सरकारने स्वतःच्याच लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनी ज्यावेळी त्याच्यावर अशा प्रकारचा शेरा लिहिला त्याच्यावर कुठलीही ओपिनियन न घेता, कारवाई न करता किंवा ते ओव्हररूल न करता थेट अध्यादेश काढण्याकरता ती फाईल ही माननीय राज्यपालांकडे पाठवली. त्यावेळी माननीय राज्यपालांनी ते जे ओपिनियन आहे जे महाराष्ट्र सरकारच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनी दिलं आहे की अध्यादेश टिकणार नाही, ते अधोरेखित करून याच्यावर काय उपाय आहे हे तुम्ही मला सुचवा असं त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. म्हणजे राज्याच्या हिताचं पाठवलं आहे, ओबीसी समाजाच्या हिताचं पाठवलं आहे. अन्यथा ओबीसी समाजाची फसवणूक होईल. दाखवण्याकरता अध्यादेश काढायचा आणि तो सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात 1 मिनिटात स्थगित व्हायचा असं न होता त्याची सगळी प्रोसिजर पूर्ण करून ती फॉलो करून मग अध्यादेश निघावा याकरता त्यांनी क्वेरी केली. त्या क्वेरीचं उत्तर देण्याच्या ऐवजी महाविकास आघाडीतले मंत्री हे ज्या प्रकारे त्याच्यावर रिॲक्शन देत आहेत याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये ओबीसींना फसवणं आहे, केवळ दाखवण्याकरता हे करायचं आहे. त्यामुळे असं करू नका, त्याचं उत्तर द्या आणि आवश्यकता असेल तर आम्ही देखील राज्यपालांकडे तुमच्यासोबत यायला तयार आहोत, आम्ही त्यांना विनंती करायला तयार आहोत. पण फसवणुकीचा अध्यादेश नको, अध्यादेश टिकला पाहिजे असा त्या ठिकाणी काढला पाहिजे. त्यामुळे राज्यपालांनी जी काही क्युरी केली आहे ती राज्यपालांची नाही, तर तुमच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटची आहे. ती क्युरी सॅटिस्फाईड करून पुन्हा एकदा ती फाईल तुम्ही त्या ठिकाणी पाठवा, अध्यादेश काढा, अन्यथा ती ओबीसी समाजाची फसवणूक ठरेल.
तर एकनाथ भाजपनं शिंदे आज- असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, ते म्हणतात की राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी. त्यासाठी ते बोलणार आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची, अर्थात तुमच्याशी की बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य करावं. तुमचं काय मत? आणि शरद पवार आणि तुमची या संदर्भात काही चर्चा झाली का? नाही, अजून माझी पवारसाहेबांची या संदर्भात कुठली चर्चा झाली नाही. त्या नेत्यांनी जे म्हटलेलं आहे, आमच्या पक्षामध्ये मी काही एकटा निर्णय करत नाही. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये जे काही पक्षाचं आमचं इथली कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीशी मी चर्चा करेन. त्याच्या आधारावरच निर्णय होऊ शकतील. आता तरी कोर कमिटीने लढवायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे आम्ही फॉर्म भरलेला आहे. भाजपचं अंकांचं गणित जुळत नाही असं आहे, पण अशा स्थितीमध्ये मग भाजप का उमेदवारी लढते असाही सवाल महाविकास आघाडीकडनं केला जातोय. कारण बिनविरोध व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे का राजीव सातवांच्या निधनानंतर? बिनविरोध जर व्हायची असेल तर त्यांनी तसा प्रयत्न जरूर करावा. आम्हाला प्रतिप्रश्न विचारून कशी बिनविरोध होईल? भारतीय जनता पक्षाने जर फॉर्म भरला असेल तर काही विचार करून भरला असेल. त्यामुळे आमच्या कोर कमिटीने विचारपूर्वक तो भरला आहे. समजा उद्या असं ठरवलं आम्ही की नाही लढायचं, तर तेही कोर कमिटी ठरवेल. सर, मुंबई प्रभाग रचना महापालिका- होऊ शकते, मुंबई मुंबई महापालिका- महापालिका रचना होऊ शकते. त्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीने आणि बघता? मुळात या संदर्भामध्ये तुम्ही जो निर्णय घेतला होता तो बदलला गेला आणि कालांतराने परत आता तो बदलला जातो. असं आहे की ज्यावेळी प्रभाग रचनेचा निर्णय बदलला होता त्यावेळीच मी समजावून सांगितलं होतं की प्रभाग रचना करण्याच्या मागची भूमिका काय आहे, त्याच्या मागचं रॅशनल काय आहे. पण त्यावेळेस सरकारला ती नको होतं, त्यामुळे सरकारने केलं नाही. आता पुन्हा प्रभाग रचनेमध्ये त्यांच्यात विसंवाद आहे. 3 पक्षांची 3 मतं आहेत. निर्णय तर होऊ द्या, मग आपण रिॲक्शन देऊ. हिंदी में जानना चाहेंगे राज्यपाल को लेकर देखिए, राज्यपाल जी ने जो पत्र लिखा ये रूटीन पत्र है. मैं ऐसा मानता हूँ कि इसको दिया गया जवाब ये चीफ मिनिस्टर ऑफिस की इमैच्योरिटी दिखाने वाला जवाब है. क्योंकि राज्यपाल जी के यहाँ जब भी कोई निवेदन जाता है तो राज्यपाल जी उसको फॉरवर्ड करते हैं सरकार को और इसको कंसीडर कीजिए, इस प्रकार से वे एडवाइस करते हैं. उसी प्रकार से ये पत्र उन्होंने भेजा जिसमें बहुत साफ शब्दों में उन्होंने लिखा है कि 13 एमएलएज ने मिलकर मुझे इस प्रकार का पत्र दिया है. पत्र में उन्होंने ये मांग की है कि जो महिला अत्याचार के खिलाफ सख्त कानून, शक्ति कानून सरकार बनाना चाहती है उसको तुरंत बनाया जाना चाहिए. उसके लिए 2 दिन का विशेष अधिवेशन बुलाया जाना चाहिए. इनका पत्र और इनकी मांग मैं आपको कंसिडरेशन के लिए फॉरवर्ड कर रहा हूँ. ऐसा राज्यपाल जी का पत्र है. मैं पिछले 25 सालों से मैंने कई राज्यपाल जी देखे हैं और कई सरकारें देखी है. हमेशा जब भी इस प्रकार से कोई निवेदन देता है तो राज्यपाल जी इसी प्रकार का पत्र उसके ऊपर लिखकर भेजते हैं. जिस समय हम सरकार में थे, मैं मुख्यमंत्री था, उस समय का जो विपक्ष यानी आज के कांग्रेस एनसीपी के जो लोग हैं ये बार बार राज्यपाल जी को मिलते थे. कभी कहते थे कर्ज माफ़ी के ऊपर आप विशेष अधिवेशन बुलाइए, कभी और किसी चीज़ पर बुलाइए. तो राज्यपाल जी उस समय के भी एक पत्र उस पर लगाते थे कि ये मुझे मिले, इनके डेलीगेशन ने ऐसी ऐसी मांग की है, ये इनकी मांग है, इसको आप कंसिडर कीजिए. आज तक के इतिहास में किसी ने भी इस प्रकार का पत्र वापस लिखा नहीं. और मुझे आश्चर्य होता है 7 दिन रिसर्च करके और देश भर के आंकड़े जमा करके इस प्रकार का पत्र आप राज्यपाल जी को लिखते हो. उसकी जगह हमारी पुलिस को मुस्तैद करके उतना समय अगर उसके पीछे आप गवाएंगे तो शायद अत्याचार की कुछ केसेस कम होगी. ओबीसी को लेकर के जिस तरीके से अब मंत्री कह रहे हैं कि कहीं ना कहीं राज्यपाल केंद्र सरकार द्वारा कहे के अनुसार काम कर रहे हैं और ओबीसी को आरक्षण नहीं देना चाहते. देखिए, ओबीसी के बारे में जो अध्यादेश राज्य सरकार ने राज्यपाल जी के पास भेजा था उसकी फाइल में स्वयं राज्य सरकार के लॉ एंड जुडिशरी डिपार्टमेंट ने लिखा था कि सुप्रीम कोर्ट के परमिशन के बिना इस प्रकार का अध्यादेश नहीं निकाला जा सकता, इसलिए इसको निकालकर कोई फ़ायदा नहीं होगा. बावजूद उसके राज्य सरकार ने उसको राज्यपाल जी के पास भेज दिया. होना तो ये चाहिए था कि ऐसा कभी कभी ओपिनियन जब लॉ एंड जुडिशरी डिपार्टमेंट देता है तो फाइल एजी को रेफ़र होती है और एजी का ओपिनियन ये लॉ एंड जुडिशरी के ओपिनियन से ऊपर माना जाता है, वो अंतिम माना जाता है और उनके माध्यम से फिर उसके ऊपर जस्टिफिकेशन लेकर उस प्रकार से फाइल भेजी जा सकती है. तो ये सारी प्रक्रिया पूरी किए बिना एक प्रकार से ओबीसी को गुमराह करने का, उनको फंसाने का काम ये सरकार कर रही थी. जो अध्यादेश तुरंत
स्टे हो जाता, ऐसा अध्यादेश भेजा था, राज्यपाल जी ने उसको वापस नहीं भेजा, उस पर क्यूरी करके भेजा है कि अगर लॉ एंड जुडिशरी का इस प्रकार का कहना है तो इसका काउंटर क्या है, इसके साथ फाइल मेरे पास भेजो। ऐसा राज्यपाल जी ने किया है, जो बिल्कुल सही है, जो ओबीसी के हित में है। ये सरकार में या तो किसी को कानून समझता नहीं है, या समझ नहीं लेना है, या फिर ओबीसीओ को केवल गुमराह करना है। राज्यसभा के चुनाव को लेकर के बीजेपी के जो भी उम्मीदवार हैं उसको लेकर के अब सरकार कह रही है कि विपक्ष को अपना विड्रॉ करना चाहिए और निर्विरोध। देखिए, भारतीय जनता पार्टी के कोर कमेटी ने चुनाव लड़ने का फैसला किया है। अगर नहीं भी लड़ना है तो इसका फैसला कोर कमेटी कर सकती है। हम लोग इसके ऊपर पूरा विचार करेंगे और उसके बाद इसका फैसला करेंगे। अभी तो हम लोग लड़ रहे हैं, ऐसी परिस्थिती है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।